चला तर मग चांगली कर सुरुवातीपासून सुरू करूयात. रात्री 1 वाजता झोपून परत 4 वाजता उठणं अवघड आहे ना. काय करायचं, पण उठायला लागतं. सकाळी उठून परत अभ्यास केला. पेपर होता त्या दिवशी आणि मला असं वाटतं की पेपराच्या अर्धा तास आधी अभ्यास केल्यावर पास तर होईल. नाही हो, मी स्कोरिंग करते. त्यानंतर नाश्ता करून परत हॉस्टेलच्या खाली गेले. खूप छान असतं हॉस्टेल खाली आम्हाला बघायला. बगीचा ते आहे तिथे थोडा चिमण्यांच्या चिवचिवाट मध्ये अभ्यास केला. खूप भारी वाटतं. मग राशीफळ बघून घेतलं. पेपर कसा जाणार आहे त्याची जरा आयडिया येईल. पण आयडिया तर काय आली नाही म्हणून देवापाशी गेले आणि तिथं अभ्यास करत बसलो. म्हणजे देवाला दिसू दे मी अभ्यास करते ना, मग पास तर करेल. आणि मग पेपर द्यायला कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यावर बघते तर काय सगळ्यांची हवा टाईट होती, कारण पेपर वाईट होता. पण मला तर भारी गेला, मी तर अभ्यास केलता. आणि वाईब कशी मॅच होत्या ती तुम्हाला माहितीच आहे. वाईब मॅच करतो त्याचप्रमाणे आम्ही कलर मॅच करून गेलेलो फालतूगिरी करायला आणि चहा प्यायला. आणि ही विद्याची नवीन ट्रिक आहे, चकली आणि चपाती खायचं. ट्राय करा मित्रांनो. मी तर काय करणार नाही, कारण मला माझं जीवन खूप महत्त्वाचं आहे. असं फालतूगिरी आम्ही करत नाही. आणि ह्या सगळ्यांवर कमेंट करून ते मग बोलणं झाल्यावर परत आम्ही खाली मी आणि विद्या गेलो. पेपर उद्या माहित आहे, पण फालतूगिरी आमची संपणार नाही. त्यानंतर परत पाणी भरून अभ्यासाला बसले आणि मार्करची इंक संपल्यामुळे मार्करमध्ये ते इंक घातले आणि नंतर इन्स्ट्रक्शन वाचल्यावर कळालं की चुकीचं घातलं. त्या पद्धतीने ठीक आहे ती. त्यानंतर ही विमल नाही खात, मी बॉर्नव्हिटा खात आहे. बस इतकाच होता माझा दिवस. थँक्यू सो मच. ब्लॉग आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. थँक्यू.